बंडी शेगाव सर्व महसूल सर्कल मधली सर्व नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना या नुकसान यादीमध्ये सामील करण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 32,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती। ही आर्थिक मदत राज्यातील 253 तालुक्यातील महसूल मंडळातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली होती। परंतु पंढरपूर तालुक्यातील वंडी शेगाव महसूल सर्कल मंडळातील शेतकऱ्यांना या नुकसानग्रस्त व पूरग्रस्त यादीतून वगळण्यात आले होते। त्यामुळे 2 दिवसांपासून या महसूल सर्कल मंडळातील शेतकरी चिंताग्रस्त होते। त्यामुळे या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित आबा पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, महसूल अधिकारी प्रांतसाहेब सचिन इताफे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यापर्यंत हा विषय फोनद्वारे तसेच निवेदन देऊन बंडी शेगाव महसूल सर्कल मंडळाच्या नुकसानग्रस्त पूरग्रस्त यादीत समावेश करावा व या मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली होती। बंडी शेगाव महसूल सर्कल मंडळातील प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। त्याचाच एक भाग म्हणून 10 ऑक्टोबर रोजी पंढरपूर पुणे रोडवरील बाजीरावच्या विहिरीजवळील चौगुले वस्तीजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी रस्त्यावर 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। बंदोबस्तासाठी पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेखा घनवट, PSI संतोष जगताप, PSI ज्योती बनवाड, गंगूबाई वाघमोडे, पोलीस चालक सुनील लोंढे शिळवे, पोलीस पाटील ॲडव्होकेट नवनाथ पाटील, वाखरीचे बाळू शेंडे, वंडी शेगावचे कस्तुरे, पिराजी कुरोलीचे शरद कोलगे या ठिकाणी उपस्थित होते।